हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी मजेत ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला दुपारपासून पाहायला मिळणार आहे ताईंनो. सकाळची कामं, देवाची पूजा आवरून मी इथं बांधकामावर आलेली आहे. आपल्या नवीन घराचं बांधकाम आहे, अशा पद्धतीनं झालेलं आहे पहा ताईंनो. हे बाहेरची जे लोखंडाची जाळी आहे ना, ती बसवलेली होती, ती पाहण्यासाठी आलेली आहे मी. बांधकामावरून घरी जात असताना हे तुळशीचं वृंदावन मला रस्त्यामध्ये दिसलेलं आहे, ते मी घेऊन आलेली आहे आपल्या नवीन घरासाठी. 320 रुपयाला हे तुळशीचं वृंदावन मला बसलेलं आहे पाहतायनो. कमीमध्ये बसलेलं आहे का रेट जास्त आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुळशीचं वृंदावन ठेवून दिल्यानंतर इथं मी भाजीची तयारी करून घेतलेली आहे. भजीला काय काय साहित्य लागते ते पाहूया चला. कोथिंबीर, कांद्याची पात आणि मेथी मी निवडून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता, भिजवलेले हरभरे, फ्रेश वाटाणे आहेत, लसण, अद्रक, चिंच, जिरे, कढीपीठ असं भरपूर काही साहित्य लागणार होतं ताईंनो. चिंच उकळायला ठेवून दिलेली आहे. मिरच्या वाफून घेतलेल्या आहेत. वाफलेले मिरच्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर चिरलेलं भाजीपाला पाण्यामध्ये धुवून मी चाळणीमध्ये काढून ठेवलेला आहे पाहतायनो. इथं फ्रेश हरभरे, वाटाणे, तुरीचे शेंगा असलं तर ते पण टाकत आहे नो. मला तुरीचे शेंगा आणि हरभरे फ्रेश भेटलेले नाही आहेत, त्यामुळे मी असं भिजवून घेतलेले आहेत हरभरे. हे पहा पाणी निसरायला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर भिजलेले हरभरे मी पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घेतलेले आहे, जेणेकरून त्याचा वास येणार नाही. इथं शेगडीवर मी पातेलं ठेवून दिलेलं आहे. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेत आहे. तेल थोडं जास्तच टाकून घेतलेलं आहे ताईंनो, ह्या भजीला जास्त तेल लागत असते त्यामुळे. त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि वाटून घेतलेलं लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. ते छान लाल झाल्यानंतर कांद्याच्या पातीचे जे पांढरे कांदे असतात ना, ते टाकून घेतलेलं आहे. ते सगळे एकत्र लाल झाल्यानंतर इथं हिरवा मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे ना, ते टाकून घेतलेली आहे. परत ते सगळे एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर भिजवलेले हरभरे टाकायचे. भिजवलेले हरभरे टाकल्यानंतर एक वाफ येऊ द्यायची. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. छान वाफ आल्यानंतर तेल सुटेपस्तर त्याला वाफ येऊ द्यायचं. त्यानंतर हे आपले धुवून ठेवलेलं भाजीपाला टाकून घ्यायचं. हे सध्या जास्त वाटत आहे ताईंनो, वाफल्यानंतर ते कमी होते आणि त्याला सतत हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आपण. हे पहा किती कमी झालेलं आहे वाफून ते. त्यानंतर हळद मीठ टाकून परत एकत्र करून घ्यायचं. जे चिंच उकळून घेतलेली आहे ना, ते थंड करून कोळून घेतलेली आहे मी. हे चिंचचं पाणी आहे पहा आंबट, ते टाकून घ्यायचं. चिंचचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला हवं तेवढं आपलं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून घेतल्यानंतर उकळी येईपर्यंत इकडं कढीपीठ पाण्यामध्ये कालून घेतलेलं आहे ताईंनो. हे पहा इकडं उकळी आलेली आहे. एका हाताने पळीनं हलवत दुसऱ्या हाताने मी ते पीठ टाकून घेत आहे, जेणेकरून त्याचे गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची ताईंनो. हे पहा झालेलं आहे. कढीपीठ टाकून घेतल्यानंतर हे वाटाणे टाकत आहे. हे फ्रेश असल्यामुळे मी शेवटी टाकत आहे. जर भिजवलेले असते तर मी हरभऱ्यासंग टाकून घेतले असते. ह्याला जास्त शिजवायची गरज नाही, हे लगेच शिजल्या जातात, त्यामुळे मी शेवटी टाकून घेतलेलं आहे पाहतायनो. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. इथं मी धन्याची पूड विसरलेली होती, ती टाकून घेतलेली आहे. तिखट, मीठ आणि चिंच तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचं ताईंनो. तर आपली झालेली आहे पहा भजी. थंड झाल्यानंतर हे घट्ट होत असते. ह्याला वाफ देऊन घ्यायची. 15 ते 20 मिनटं छान वाफ देऊन घ्यायची. तर मी लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यामध्ये असते ताईंनो. आमच्या साईडला अशाच पद्धतीनं करत असतात भजी.
खायला खूप छान लागते, आंबट तिखट खूप सुंदर लागते ही भजी. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर या तुम्ही ही भजी खायला. त्यानंतर इथं मी पीठ मळून ठेवलेलं होतं, छान पीठ भिजलेलं आहे, त्याचे मी चपात्या करून घेत आहे. माझ्या मुलांना भजीसोबत चपात्या आवडतात आणि मिस्टरांना ज्वारीची भाकर आवडते. मी दोन्ही पण करून घेतलेलं आहे. भात करून घेतलेला आहे. ही पहिली चपाती असल्यामुळे मी तवलीला आणि चपातीला दोन्हीलाही तेल लावून घेत असते, जेणेकरून ते चिकटणार नाहीत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर झालेली आहे पहा चपाती, किती छान फुगलेली आहे पहा. त्यानंतर मी ज्वारीची भाकरी टाकून घेतली, भात करून घेतली. माझं स्वयंपाक जेवणे ते झालेले होते. मी भांडे घासून घेतलेले आहेत पहा ताईंनो. तर माझं सगळं काम झालेलं आहे. किचन वट्टा स्वच्छ करून ठेवलेला आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.